इचलकरंजी शहरातील विक्रमनगर परिसरात वंदे मातरम ग्राउंडसमोर असणाऱ्या भरवस्तीमध्ये प्राण्यांचा दवाखाना आहे। या ठिकाणी कुत्र्यांवर उपचार केले जातात, त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे। येथील मुले आजारी पडत आहेत। या ठिकाणी शहरातील पाळीव कुत्रे या ठिकाणी तपासली जातात व त्यांच्यावर उपचार केले जातात, त्यामुळे भागामध्ये दुर्गंधी पसरत आहे। कुत्र्याच्या मुंगण्याच्या आवाजाने भागातील नागरिक वैतागले आहेत। पशुवैद्यकीय दवाखाना बंद व्हावा यासाठी वारंवार महापालिकेला निवेदन दिले आहेत, पण याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे। 2 दिवसापूर्वी महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी तपासण्यासाठी आले असता यातील 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाले। यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत। यश पेंट्स या दवाखान्यातील डॉक्टर भागातील नागरिकांना दमदाटी करत असतात। या दवाखान्याची कोणतीही परवानगी आजवर घेतली नाही याची तक्रार महापालिकेचे उपायुक्त पाटील यांना सांगितले। यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विचारले असे कोणती परवानगी आहे, पण या दवाखान्याकडे कोणतीही परवानगी नाही असे उत्तर अधिकाऱ्याने दिले। त्यामुळे एकच खळबळ उडाली। जर महापालिकेने 8 दिवसात कोणती कारवाई नाही केली तर आत्मदहन करण्याचा इशारा शोभा संजय लोटके, किरण लोटके यांनी दिला असल्याची माहिती आज शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता दिली।